भाऊंचा राग तर गेला, पण म्हणून निवांत राहून चालायचं नाही. महिना अखेर तोंडावर आला. हप्त्याची जुळणा केली पाहिजे आणि ते पण लवकरात लवकर. देवी, प्लीज मला मार्ग दाखव, मदत कर. मला माहिती मी सारखंच तुझ्याकडे काही ना काहीतरी मागत असते, पण आईकडे नाही मागणार तर कोणाकडे मागणार? काय रे अगं भिंतीसनी बी कान असत्यात आणि मी पण ऐकलं. पण मला एक कळत नाही, फक्त तुझा आणि धैर्याचाच आवाज येत होता, दुसरा कुठलाच नाही. धैर्य, तो व्हिडिओ आहे ना, तो विदाऊट साऊंडचा होता. पण पुढचा व्हिडिओ असेल का नाही, तो फुल साऊंडचा असेल, एकदम ओके मध्ये. कसा तुझा आवाज कुणालाच येणार नाही. म्हणून म्हणून म्हणतोय, धैर्यला लवकर बाशिंग बाण बाशिंग, नाहीतर मग तुझा तो बचत गट सांगत होतीस ना, बचत गट, त्याची माहिती असलेली कॉपी केलेली पेन ड्राईव्ह शंभर आहेत माझ्याकडे. किती? 100. मग कळणार सगळ्यांना कसे डाग लागले, रक्ताचे डाग लागले, असे कसे रक्ताचे डाग लागले, रक्ताची डाग लागली. इथं तुझं नाव लिहायचं. काय नाव तुझं? अथर्व केतन नाही. नाही. अथर्व, काय गिरगटत बसलायस रे? हा, काय शाळा बंद पडली का काय? आणि काय वंच, तुम्ही पण त्याचा वेळ खायला लागलायसा. त्याचा वेळ खात नाहीये, उलट सत्कर्णी लावते. स्कॉलरशिपचा फॉर्म भरून घेते त्याच्याकडून. तसा आमचा अथर्व आहेच हुशार, स्कॉलरशिप तर त्याला मिळूनच जाईल. त्याला मोठ्या शाळेत घालायचं झालं तर स्कॉलरशिपचा फॉर्म उपयोगाला येईल. मग एक काम करा, 2 फॉर्म भरून टाका. वहिनी, अगं परीक्षा एकच असते. होय की होय, मी आपली गंमत करत होते हो. त्याच्या शाळेचं होईल, पण कर्जाच्या हप्त्याचा काय विचार केलाय का? ते सुद्धा होईलच हळूहळू. होईल की, पण कधी होईल बघा, नाहीतर रस्त्यावर बसून हप्ते मोजायची वेळ येईल. वंस, तुम्ही एक काम करा, तुम्ही की नाही भाऊंचा पण फॉर्म भरून टाका. अहो, भाऊ तर पहिले येतील या परीक्षेत. ते स्कॉलरशिपच्या पैशातनं फी भरून होईल त्याची, पण मुजुमदार त्यांची पॉवर वापरून अथर्वचं ऍडमिशन होऊन देणार नाहीत. त्याचं काय करायचं? चल रे बाळा.
धैर्य ऑफिसला चाललायस? हो. चल मी पण येतो. कशाला? नाही म्हणजे तिकडं काही काम नाहीये तुझं, मी जातो. धैर्य, अरे या विलास दादासोबत काम करायचं म्हणलं ना लय जीवावर येते रे. हे आपल्यातच ठेव. विलास दादा आहे ना त्याच्या मनासारखंच करतो रे. त्याला वाटतं तो सांगेल तीच पूर्व दिशा. आता काल मी म्हणत होतो नको, पण त्याने तुझे भिंतीवरचे सगळे फोटो खाली उतरवले. अरे माझ्या भावानं कष्टाने एवढा मोठा एम्पायर उभा केलाय आणि हा दादा तुलाच कमीपणा दाखवायला लागलाय. तू आहेस ना म्हणून शांतपणे ऐकून घेतोयस, मला तर बघवत पण नाही. असू दे. आहे ना, गोष्टी किती निगेटिव्ह घडत असल्या तरी पॉझिटिव्ह अप्रोच ठेवतो मी. वा, चला निदान ह्या निमित्तानं तरी जरा फ्री वेळ मिळेल मला. म्हणजे हे सगळं कोण घडवून आणतंय त्याचा शोध घेता येईल. आणि एकदा का गुन्हेगार सापडला की मग टेन्शनच मिटलं. नंतर परत सगळं मी ताब्यात घेईलच, तेव्हा तुम्हाला आराम करायला फ्री वेळ मिळेल. ऐकलंय मी सगळं सगळं सगळं. मुद्दाम बोललो. अरे दादा, या धैर्याच्या मनात काय चाललंय ना नेमकं ते जाणून घेण्यासाठी बोललो. काय बोलतोय माहिती का? शाळेच्या विषयाचा तपास करणारच म्हणतोय. तपास करायला त्याच्या डोक्याला तेवढा वेळ कोण देणार आहे? आता भाऊच्या शाळेचा विषय थंडावलाय, मग या धैर्याचं डोकं पण जरा थंड असणार, मग मिळेलच की वेळ. विषयाने डोकं जर थंड होत असेल तर पुन्हा पेटवून देऊ. आणि मुद्दामच मी हे प्रकरण विजू देणार नाही. त्यासाठी काडी आणि तेलाची व्यवस्था अगदी व्यवस्थित करून ठेवली. व्हिडिओ लवकरच व्हायरल होईल. देवी, माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. आम्ही जी कोलॅबरेशनची कामं घेतलीत ना ती सगळी हिट होऊ दे. ज्यांनी माझे पैसे थकवलेत ना, प्लीज 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 त्यांना ते परत देण्याची बुद्धी येऊ. घराचा हप्ता तटलाय, त्या सगळ्या पैशांची जुळणी होऊ दे बघ. पैसे मिळणं लय इम्पॉर्टंट आहे बघ.
बस तू. विदुला ताई, अगं मी नाही, देवीने म्हटलंय. बरं चल, मी निघते, उशीर होतोय. अगं ताई, अगं ऐक तर. विदुला ताई, अगं ऐकून तर घे, थांब. अगं हे काय आता? सावी, तू किती धडपडतेस ते बघते मी. त्या धडपडण्याला ही थोडीशी मदत. आता तुझ्याकडे जॉब नाहीये, पगार सुद्धा नाही, म्हणून या महिन्याचा हप्ता भरण्यासाठी तू हे पैसे ठेव. आणि सॉरी अगं, आता इतकेच देऊ शकते. देता आले असते ना तर सगळेच दिले असते बघ मी. अगं पण ताई, ठेव म्हटलं ना, ठेव. थँक्यू. मी जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम मध्ये असते ना, तू माझ्या मदतीला येतेस बघ. म्हणजे असं वाटतं की देवाकडे काय मागितलं ना की तो तुलाच पाठवतो माझ्या मदतीला. मला नोकरी पण तुझ्यामुळेच मिळाली होती. आणि अरे विदुला आली होय. भाऊ, आता तुम्हीच सांगा, मगापासून कौतुक करत बसले. बस माझा कौतुक सोहळा. एवढं काही ग्रेट केलेलं नाहीये मी, छोटीशी मदत केली. खरं क्रेडिट द्यायचं असेल तर सुखी राहा. भाऊंनाच दिलं पाहिजे. 1 रुपयाही न घेता यांनी मला शिकवलं. पैसे कमवण्याची क्षमता, ताकद यांनीच दिली आहे मला. यांनी जर हे केलं नसतं तर कदाचित नोकरी, पैसा माझ्या आयुष्यात आलाच नसता. तू काय ग, आज न उद्या कर्ज फेडशीलच. पण या घरासाठी, भाऊंसाठी मी कितीही केलं तरी यांच्या ऋणातून मुक्त नाही होऊ शकत. ए, ऋण वगैरे काही नसतं पुरी. मी फक्त चांगले संस्कार पुढच्या पिढीपर्यंत देण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे जे जे उदात्त उन्नत आहे की नाही, ते पुढे देण्याचं तत्व मी पाळत आलोय. तुम्हाला कष्टाची, परोपकाराची, बंधुभावाची शिकवणी दिली आहे. पण ती शिकवणी आचरणात आणून, त्याच्यावर विश्वास ठेवून ते जपायचं की नाही, हे सगळं ज्या त्या माणसाच्या प्रवृत्तीवरती अवलंबून असतंय. आणि तुम्हा पोरांनी हे निकरानं केलंय, नेटानं केलंय. कसं आहे ना, चांगला शिक्षक लाभणं हे जसं विद्यार्थ्यांचं भाग्य असते की नाही, तसंच तुझ्यासारखे चांगले विद्यार्थी लाभणं हे सुद्धा शिक्षकांचं भाग्य असते. आणि पैसा नसला तरी सुदैवानं हे भाग्य माझ्या नशिबी खूप वेळा आलाय. अभिमान वाटतो तुझा भाऊ. चला, आता अजून थोडा वेळ इथं थांबले तर पुरी यायचं आणि पाणी काढायला 2 दिवस लागतील. भाऊ, आयुष्यात जे काही शिकलीये ते मी तुमच्याकडूनच शिकले. पण हे असं बोलायला मी फक्त सावीकडूनच शिकले. चला येते. आई येते. बाय सावी. बाय.
चला शिकवण चांगली कामाला आली. ह्या महिन्याची हप्त्याची तर जुळणी झाली बाबा. आता काय महिनाभर घरात निवांत झोपून राहणार हा. पण पुढच्या महिन्यात काय करणार आहे? तर काय आमचं असं घरातच बसून राहणार आहे? अहो भाऊ, म्हणजे लोक वंसनच्या लग्नाबद्दल विचारायला लागलेत हो, म्हणून मी म्हंटल आता त्यांचे हात पिवळे करायला नको का? हा, त्यांनी पण त्यांचा संसार बघायला पाहिजे. किती दिवस त्या तरी ह्या घराचं बघत बसणार आहेत? दीपा, हे सगळं बोलायची ही वेळ आहे होय? अहो आई, लग्नाचा मुहूर्त काढतात, लग्नाचा विषय काढायला वेळ काळ बघतात, ही कुठली पद्धत आहे? हा, ज्याचं करावं भलं ते म्हणते माझंच बैल रिकाम. हे बघा काय आहे, मुजुमदाराने श्रमदान केले त्याचा व्हिडिओ आलाय. बघू. श्रीमंत धैर्य मुजुमदार यांचे पाय अजूनही जमिनीवर. शाळेसाठी केले श्रमदान. आपण आहोत खरे कोल्हापूरकर. धैर्य मुजुमदारांनी श्रमदानातून दाखवून दिले. समजलं? हे सगळं तू कशासाठी करत होता? फक्त स्वतःचं कौतुक मिरवण्यासाठी. त्यांची इमेज त्यांना क्लीन करायची होती. घरातल्या माणसांना नाही काही कळतच नाही. कधी कधी वाटतंय त्या मुजुमदारांच्या घरातली सून झाली असते तर बरं झालं असतं. देवी आई, पुढच्या जन्मी मला मुजुमदारांच्या घरातली सून कर. ही त्यालाही काम असतंय, मला सगळे कामं मीच करायची आणि ही नुसते मोबाईल घेऊन फिरणार. आई, अजून थोडं वाढू काय? हो आई, तुमच्यासाठीच केलंय, घ्या ना अजून. आता एवढं खायला घालून पोट फोडायचा विचार आहे की काय? मस्त झालाय बरं का नाश्ता, एक नंबर. आता जास्त काय नको, आता खाले ना ते पचू दे. दुपारी मस्त पैकी खटखट चिकनचा बेत होऊन जाऊ द्या. हो, धैर्यांना पण नॉनव्हेज खूप आवडतं. मी मागच्या वेळी केलेलं तर खूप आवडीने खाल्लं त्यांनी. मग संपला विषय. तू एक काम कर, आजचा पण बेत तुझ्या हातनच होऊन जाऊ दे. हा, हो, लगेच करायला घेते. काही कमी राहता कामा नाही. लय झालं तुम्ही. ताई, हिचं काय जातो असा बेत बनवायला? नाही म्हणजे ही मस्तपैकी चिकन बनवणार, नंतर सगळी भांडी आणि पसारा आपल्याला आवरायला लावणार. आता ती पाहुणी आहे ना या घरात, म्हणून आई तिला कुठल्या कामाला हात लावू देत नाही. भांडी घासायचा त्रास होतोय का तुम्हाला? नाही नाही नाही, ठीक आहे. तुमचा हा त्रास मी संपवते. पण त्यासाठी तुम्हाला एक माझं काम करावं लागेल. बघा, ऑप्शन देते तुम्हाला. मी जे तुम्हाला आता सांगेन
ते तुम्ही मला करून दाखवायचं. धैर्याला इरासोबत लग्न करण्यासाठी तयार करायचं. तुम्ही जर का माझं हे काम केलं तर मग या सगळ्या कामांपासून तुमची सुटका होईल. म्हणजे इरा या घरात सून म्हणून येईल आणि ती या घरात सून म्हणून आली. घरातली भांडी घासण्याचं काम मी तिच्याकडे देते. हा मी शब्द देते तुम्हाला. मग कधी घेऊन येत आहे धैर्यकडनं होकार? हे मौनव्रत, मी तुम्हाला विचारत नाहीये, ऑर्डर करतेय. कसंही करून धैर्यला इराबरोबर लग्न करण्यासाठी तयार करा. आता ते कसं ते तुमचं तुम्ही बघा. राहील लक्षात? आई, नीता, अगं हे काय आणि मध्येच? तर कसं होणार आपलं? जी मुलगी या घरची सून म्हणून यायला नको आहे तिच्याशीच लग्न करा म्हणून धैर्य भाऊजींना मनवायला लागणार आता आपल्याला. बघा की ताई, अहो ते एकटेच आपल्याशी माणुसकीने वागतात आणि जर आपण त्यांना लग्नासाठी तयार करायला गेलो तर ते आपल्याशी आडे धरून बसतील. हो, मला तर टेन्शनच आलंय. विदुला, येस सर. सिट डाऊन, सिट डाऊन. जरा हा व्हिडिओ बघ. श्रीमंत धैर्य मुजुमदार यांचे पाय अजूनही जमिनीवर. शाळेसाठी केले श्रमदान. आपण आहोत खरे कोल्हापूरकर. धैर्य मुजुमदारांनी श्रमदानातून दाखवून दिले. आता एक काम करायचं, प्रायोरिटीनं हा व्हिडिओ कुठल्या सोशल मीडिया हँडलवरनं पोस्ट झालाय हे शोधून काढायचं आणि लास्ट मंथमध्ये माझ्या बाबतीत जे काही व्हायरल झालं ते कुठनं पोस्ट झालंय याची माहिती काढायची. सगळा डाटा काढायचा. सगळं वातावरण शांत होतंय असं वाटत असताना ह्या गोष्टी पसरवून कोण जाळ पेटवायला निघालंय हे जरा कळू देत मला. आणि एकदा का या सगळ्यांमागचा मास्टर माइंड मला सापडला, या विषयाचा सोक्ष मोक्ष लावायला मला जास्त वेळ लागणार नाही.